केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आता 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे। लोकसभेचं अध्यक्षपद हे दक्षिणेतील नेत्याला दिलं जाणार असल्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिणेत मिळालेला जनाधार हा आणखीन मजबूत करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। लोकसभेमध्ये 3 वेळा निवडून आलेल्या नेत्या आणि भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी पुरंदेश्वरी यांची लोकसभा अध्यक्षपदी आता निवड केली जाण्यासंदर्भात चर्चा सध्या सुरू झालेली आहे। दरम्यान डी पुरंदेश्वरी या नेमक्या कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पुरंदेश्वरी आंध्र प्रदेशच्या दिवंगत सीएम एनटी रामाराव यांच्या कन्या आहेत। तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या त्या मेहुण्या आहेत। चंद्राबाबू नायडू आणि भाजपला एकत्र आणण्यामध्ये पुरंदेश्वरी यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे। काँग्रेस सोडून 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। तर 14व्या लोकसभेमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय, अशी त्यांची ही ओळख आहे।